दर 2 दिवसांनी वाहतूक कोंडीने मुंबई पुणे महामार्ग ठप्प या बातम्या आपण हमखास ऐकतो। त्यामुळे इथल्या या समस्येकडे आता गांभीर्याने लक्ष देत आणि या महामार्गाला आणखी पर्यायी मार्ग म्हणून राज्य सरकारने नेरूळ शिरूर पुणे या मार्गाला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे भविष्यात या मार्गातील वाहतूक कोंडी ही समस्या इतिहास जमा होईल अशी आशा व्यक्त केली जाते। त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून या नव्या कोऱ्या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेत याचे फायदे सुद्धा अधिक सविस्तर आणि सोप्या शब्दात समजून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राज्यात सगळ्यात व्यस्त असणाऱ्या महामार्गांपैकी एक असणारा मुंबई पुणे महामार्ग जो सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता तेव्हा याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती, कारण यावरून मुंबई पुणे हा प्रवास अगदी कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट करता येत होता। पण कालांतराने हा महामार्ग सुद्धा वाहतूक कोंडीसाठी ओळखला जाऊ लागला। त्यात दर 2 दिवसांनी इथे वाहतूक कोंडीने उद्भवणाऱ्या समस्या या आता दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या असताना या महामार्गावरचा वाहतूक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचं पाऊल उचलत आता आणखी एका पर्यायी मार्गाची घोषणा केलेली आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाला पर्यायी नवीन नेरळ शिरूर या महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे। इतकंच नाही तर या नियोजित महामार्गासाठी आवश्यक मान्यता व निधी तरतुदीबाबत सुद्धा कार्यवाही केली जावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। दरम्यान हा महामार्ग असा आहे की रायगड जिल्ह्यातील कर्जत नेरळ इथून हा महामार्ग पुणे अहिल्यानगर महामार्गावरील शिरूर इथे जोडला जाणार आहे, ज्यामुळे हा मार्ग राज्यातील अनेक भागातून येणाऱ्या वाहन चालकांसाठी सुद्धा अतिशय सोयीस्कर असा महामार्ग सुद्धा ठरणार आहे। शिवाय या प्रकल्पासाठी अंदाजे 1200 कोटी खर्च करण्यात येण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर या नव्या महामार्गामुळे नवी मुंबई, कर्जत आणि पुणे यांच्यामध्ये सुद्धा थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल असं म्हटलं गेलं। यामुळे औद्योगिक आणि लॉजिस्टिक विकासाला मोठी चालना मिळेल असा दावा करण्यात आलाय। तर विशेषतः माल वाहतुकीसाठी हा नवा कॉरिडॉर उपयोगी ठरेल, तर अगदी सुखकर असा प्रवास कमी वेळातच करता येईल आणि कर्जत, शिरूर, पुणे परिसरामध्ये नवीन इंडस्ट्रियल झोन सुद्धा वाढवण्यात मोठी मदत होईल असा दावा याबद्दल केला जातोय। याचबरोबर हा प्रस्तावित मार्ग उरण, कर्जत, नेरळ, वांद्रे, पाईट, शिरोळी, पाबळ, मलठाण ते शिरूर असा असेल। विशेष म्हणजे माळशेज घाट आणि बोरघाट यांच्यातील 60 किलोमीटरच्या अंतरामध्ये हा नवा सक्षम पर्याय उभारणार असल्याचं म्हटलं गेलं, जो 4 पदरी असणार आहे आणि यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल, सोबत इंधनाची सुद्धा मोठी बचत होणार आहे। तसंच महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेनुसार सह्याद्री पर्वत रांग ही कोकण आणि महाराष्ट्र पठार यांच्यामधील नैसर्गिक विभाजन रेषा असून कोकण आणि महाराष्ट्र पठार यांना जोडण्यासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घाटमार्ग आहेत आणि सह्याद्री पर्वत रांगांमध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे पाहणी करताना 2 घाट मार्गांमधील सर्वसाधारणतः अंतर हे 25 ते 30 किलोमीटर असं आहे। परंतु केवळ माळशेज घाट ते बोरघाट या 2 घाटांमधील अंतर जर पाहिलं तर हे अंदाजे 60 किलोमीटर असल्याचं म्हटलं जातंय आणि त्यामुळे या 2 घाट मार्गांच्या दरम्यान एक पर्यायी घाटमार्ग विकसित केल्यास वाहतुकीकरिता एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं गेलंय आणि तेच या महामार्गाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। म्हणजे सह्याद्री दुर्गम रांगांमधून विकसित केला जाणारा हा सुमारे 20 किलोमीटर लांबीचा नवा पर्यायी घाटमार्ग असेल आणि या घाटासाठी सध्या केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाची तांत्रिक परवानगी मिळवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर तळेगाव, चाकण आणि शिक्रापूर यांसारख्या मोठ्या औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडीची सुद्धा समस्या ही कायमची सुटण्यास मदत होईल अशी आशा आहे। याचबरोबर सध्या नेरळ ते पुणे शिरूर या प्रवासासाठी साधारणतः 3 ते 3.5 तास लागतात, तर वाहतूक कोंडीमुळे बऱ्याचदा हा वेळ आणखी वाढतो। पावसाळ्यात सुद्धा या मार्गावर संथ गतीनेच वाहतूक सुरू असते आणि म्हणूनच मुंबई पुणे महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरील वाहतूक कमी करण्यासाठी आज जो नवा प्रकल्प मंजूर केला जातोय तो खरं तर नवीन नाहीये। उरण, पनवेल, नेरूळ, शिरूर हा राज्यमार्ग तब्बल 1980 पासूनच प्रस्तावित होता, म्हणजे जवळपास 45 वर्षांपासून हा प्रकल्प प्रलंबित होता असं म्हणता येईल। यानंतर 2011 मध्ये भीमाशंकर घाटातील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आणि त्यावेळेचे अर्थमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ सुद्धा करण्यात आला होता। पण या रस्त्याच्या मार्गामध्ये वनजमीन येत असल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या। विशेष म्हणजे फक्त 25 ते 30 मीटर एवढ्या छोट्या 5 ठिकाणी वनजमीन येत असल्यामुळे या रस्त्याला परवानगी मिळालीच नाही। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MMRDA ला हे काम पुढे नेता आलं नाही आणि प्रकल्प हा अनेक वर्ष अडकूनच राहिला। पण आता
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबईचा वाढता विस्तार लक्षात घेऊन राज्य सरकार पुन्हा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि या अंतर्गत रायगड ते पुणे अहिल्यानगर जोडणारा नवीन महामार्ग हा तयार केला जातोय, जो कर्जत नेरूळ पासून सुरू होऊन पुढे शिरूर पर्यंत जाणार आहे। दरम्यान मागील अनेक वर्षांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे हे सातत्याने राज्य सरकारकडे या मार्गाबद्दलच मागणी करत होते। अखेर त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद सुद्धा मिळालाय, ज्यामुळे हा प्रकल्प आता मुंबईला थेट छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर या प्रमुख शहरांशी सुद्धा जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे। त्याचबरोबर पुणे मुंबई प्रवासाला सुद्धा वाहतूक कोंडीतून मुक्त करणारा आधुनिक आणि वेगवान पर्याय देणारा सुद्धा हा प्रकल्प राज्याच्या प्रगतीमध्ये अगदी मैलाचा दगड म्हणजेच माइलस्टोन ठरेल असं सुद्धा म्हटलं जातंय। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया, पण तुम्हाला राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटतंय, तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।